नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण साळुंके. रानमेवा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी तुम्हाला आता इथं रानभाजीचं प्रकार दाखवणार आहे. त्या रानभाजीचा पहिला प्रकार ग वरून सुरुवात होते. याचं नाव आमच्याकडे याला गोमाटा हे स्थानिक भाषेतील नाव आहे. तर ही रानभाजी मोसमच्या आधीच आलेली आहे. तर ही रानभाजी आहे. ही रानभाजी साधारणतः मेच्या एंडला चालू होते किंवा जूनच्या स्टार्टिंगला. पण त्यावेळेला असं आम्हाला आमच्या ह्या शेतामध्ये जाणवलं की इथं ही रानभाजीचं गोमाट्याचं कुठंतरी मूळ दिसतंय आणि त्याला आम्ही पाणी घातलं. आता ह्याला 4-5 वेळा पाणी घातलं आणि त्या पाण्यामुळं ही रानभाजी आता एप्रिल महिन्यामध्येच खोडायला आलेली आहे. आणि ही रानभाजी अतिशय सुंदर आहे. बघा, हे फळ आहे, हे रानभाजीचं हे तोंडलीसारखं असतं, पण कच्चंसुद्धा आपण खायला एकदम टेस्टी लागतं. हे प्रकारे छान अशी रानभाजी आहे आणि कवळी झार रानभाजी आहे. फक्त काही मोसमच्या आधी आलेली आहे, तरी पण सुद्धा ह्या भाजीला टेस्ट इतकी चांगली आहे की बस. तर अशा प्रकारच्या ह्या रानभाज्या